नाशिकमधील एका गृहनिर्माण घोटाळा प्रकरणामध्ये अडकलेले माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे। नाशिक सत्र न्यायालयाने त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केल्यानंतर कोकाटेंनी शिक्षेला स्थगिती मिळवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली। मात्र उच्च न्यायालयाने त्यांना कोणताही तातडीचा दिलासा देण्यास स्पष्टपणे नकार दिला। कोकाटे यांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास हायकोर्टाने नकार दिलेला असून आता या संपूर्ण प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या शुक्रवारी निश्चित करण्यात आलेली आहे। सत्र न्यायालयाने दिलेल्या शिक्षेला स्थगिती मिळावी हा कोकाटे यांचा प्रयत्न सध्या तरी फसला असल्याचं दिसतंय। उच्च न्यायालयाने तातडीचा हस्तक्षेप करण्यास नकार दिल्याने माणिकराव कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे। कोणत्याही क्षणी पोलीस त्यांना ताब्यात घेण्याची शक्यता वर्तवण्यात येते। आता सर्वांचं लक्ष शुक्रवारी होणाऱ्या सुनावणीकडे लागलेलं आहे। कोर्ट कोकाटेंना दिलासा देणार की त्यांच्या अडचणी आणखी वाढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। बरं, त्या आधी कोर्टामध्ये सुनावणी दरम्यान नेमकं काय घडलं ते आपण जाणून घेणार आहोत। अनिकेत निकम कोकाटेंचे वकील आणि त्यांची बाजू मांडताना म्हणाले, ही एक नवीन रिवाइव पिटिशन आहे। कोकाटे यांना त्यांचं मंत्रिपद आणि आमदारकी टिकवणं आवश्यक आहे। त्यांना कलम 467 आणि इतर काही कलमांमधून निर्दोष मुक्त करण्यात आलेलं आहे। या प्रकरणावरती शुक्रवारी सुनावणी घ्यावी ही विनंती अनिकेत निकम जे कोकाटेंचे वकील आहे त्यांनी केलेली आहे। त्यानंतर शरद शिंदे पाटील यांचे वकील असलेले अनुकूल सेठ यांनी देखील आपली बाजू मांडली। कोकाटे यांना त्यांचं जामीनपत्र जमा करावं लागलेलं आहे। ते सध्या लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत। या प्रकरणी पुढील सुनावणी शुक्रवारी घेण्यात येईल असं न्यायाधीशांनी म्हटलं। बरं, कोकाटेंचे वकील अनिकेत निकम यांनी हायकोर्टामध्ये सुनावणी होईपर्यंत अटकेपासून संरक्षण मागितलं नाही। त्यामुळे सत्र न्यायालयाच्या आदेशानुसार कोकाटे यांच्यावर कोणत्याही क्षणी अटकेची कारवाई होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते। हायकोर्टाकडून सध्या कोणताही अंतरिम दिलासा न मिळाल्यानं माणिकराव कोकाटे यांच्या पुढील पेच वाढलाय। सध्या कोकाटे मुंबईच्या लीलावती रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल झालेले आहेत आणि या संदर्भातच